सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. याच दरम्यान राजेश भाऊ गायकर यांचं करूयात आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बॉलिंग मार्क वरती बॉल होता यार प्रतीक 11 ओमसाहेब मानिवली या टीमच्या माध्यमातून आपण पाहताय. बॉलिंग मार्क वरती बॉलर राजेशला पाहताय. स्ट्रायकिंगला बॅटर रवींद्र, नॉन स्ट्रायकिंगला बॅटर प्रसाद आपटीबी. देऊया दोन टीमला विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. करूयात मॅचला सुरुवात. पहिला बॉल राजेश गायकरला आपण पाहिलं. पहिलाच बॉल आला डॉट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे पहिलं षटक आपण पाहताय. षटक क्रमांक 1 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. 4 षटकांची मॅच. 4 षटकांमध्ये 1 षटक पॉवर प्ले. 38 सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक ऑर्थोडॉक्स वायडिश लॉंग ऑफ आणि त्यानंतर एक डीप मिड विकेटला फिल्डर आपण पाहता. सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ, त्यानंतर मिड ऑन, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट कव्हर पॉइंट, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग आणि शॉट स्क्वेअर लेगला फिल्डर. नेक्स्ट बॉल रवींद्र शागीस. ओहो गुड लेंथ बॉल. वन्स अगेन कन्झर्केटिव्ह 2 इनर ओव्हर. सलगचा येणारा बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल. मुकेश गायकर अँड ऑल कंपनी आपण पाहता. मैदानाच्या आतमध्ये मुकेश गायकरच्या तालमीमध्ये घडलेले हे वाघ आता मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. टीम प्रतीक 11 ओमसाहेब मानिवली या टीमच्या नावानं. इथे स्वीप केलाय. फटका भरपूर चांगला. स्कोर ऑफ द विकेट आणि अखेर फिल्डर धावतोय, पळतोय. बाउंड्री लाईन लगत बॉलला स्टॉप केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रेजर मध्ये. तत्पूर्वी मिळतील धावा 2. या 2 धावेच्या मदतीने वैयक्तिक आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना बॅटर रवींद्रला आपण पाहिलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला आय कॉन्टॅक्ट रवींद्र आणि प्रसाद या 2 बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा मिळाल्या आणि 2 धावेच्या मदतीनं आपटी बी या टीमचा झालाय खातकुल. शॉट ऑफ लेंथ पूल केलाय. आडवा बादचा कडवा प्रहार पूल केला आणि बॉलला सीमा रेषेच्या बाहेर गोल केलाय. 1 बाउन्स ओव्हर द रूफ. 4 रन्स. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातात. बाउंड्री सध्याच्या घडीला पहिली आपल्याला पाहायला मिळते रवींद्रच्या बॅट मधून. रवींद्रचा पहिला वार आणि बॉल स्क्वेअर लेग सीमा पार. धावा मिळाला 4. बाउंड्री आली आणि बाउंड्रीच्या मदतीनं स्कोर कार्ड 6 ऑन बोर्ड. 6 धावा. हो कट करायचा प्रयत्न. स्क्वेअर कट बट शॉर्ट कव्हर पॉइंटला चांगली फिल्डिंग. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. आता एकापेक्षा जास्त या बॉलवरती काही मिळणार नाहीये आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड 7. 7 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे आणि पहिला षटकाचा हा शेवटचा अंतिम बॉल. आई एकविरा आपटी बी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 7 on board still. 1 to go. Last ball of the first over. Prasad on strike. Next ball. या रेंज मध्ये होता. स्लॉट मध्ये होता. थेट प्लॉटच्या बाहेर जात असताना प्रसादचा कडवा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल जाईल सीमा पार. हा पहिला आसमाने टोला. पहिला क्रॅकिंग 6. षटकाराला षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वेगाने वाढ. धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 13 अंकावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 13 on board. Loss of 0 wicket. First over completed on the scorecard from team I Ekvira FTB.
पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकांच्या फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये 13 आपल्याला पाहायला मिळाला. धावांची कोंडी फोडणारा आणि संयमाचा बांध तोडणारा प्रसादच्या बॅटमधून आसमानी टोला आपल्याला पाहायला मिळाला. आता ओव्हर नंबर 2चा खेळ आपल्याला पाहायला मिळेल आणि पॉवर प्लेचे दरवाजे आता उघडण्यात आलेत. भूषण बॉलिंग मार्कवरती आता सर्कलच्या बाहेर 2 नाही, 3 नाही, 4 नाही तर 5 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. एक फिल्डर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेटला एक, ऑर्थोडॉक्स वाइडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक फिल्डर स्वीप कव्हर डिझाइन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ पहिला बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न, बट ऑब्स्टिकच्या भरपूर जास्त बाहेरचा बॉल. सो दॅट्स वाय पंच सनी भोईर सर आमच्याकडे वळतायत आणि सांगतात अंपायर सिग्नल यस्टरडेच व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या अकाउंट मध्ये होईल ऍड आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलक 14. शॉट ऑफ लेंथ इथे देखील स्कोअर कट करायचा प्रयत्न, फटका भरपूर चांगला, फिल्डर धावतोय. अखेर बॉलला स्टॉप त्यानं केलंय. एकाच ऍक्शन मध्ये थ्रोफेकी आपल्याला पाहायला मिळाली. अॅक्युरेट थ्रोफेकी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एलला एकापेक्षा जास्त आता या बॉलवरती काही मिळणार नाहीये. स्क्वेअर लेगला एक फिल्डर होता, त्याला आतमध्ये घेण्यात आलंय आणि आता एक लेग स्क्वेअर लेगला फिल्डर बाहेर काढण्यात आलाय. विखुरलेलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव टीम प्रतीक 11 ओमसाई मानिवली या टीमच्या माध्यमातून. कारण जेव्हा जेव्हा लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉर्डिनेशन असतं तेव्हा तेव्हा सातत्यानं फिल्डिंग मध्ये चेंजेस करावी लागते आणि ते चित्र आता मैदानाच्या आतमध्ये प्रतीक 11 ओमसाई मानिवली टीमच्या माध्यमातून आपण पाहताय. पुढचा बॉल प्रसाद साठी, हा बॉल फुल टॉस होता. फुल टॉसचा फुल टोल वसूल करता आलेला नाही. या बॉल मिड ऑफ मध्ये कॅरी केलंय. सिंगलच मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं संत गतीने वाहत इंद्रायणी सलगच्या 2 बॉलवरती 2 बॅक टू बॅक सिंगल. पहिल्या ओव्हरच्या अंती 13 होत्या, या 2 सिंगल ऍड झाल्या. आता धावा फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये 15. आता दिशा लेंथ लाईन भरपूर चांगली आला डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक 11 ओमसे मानिवली टीमच्या माध्यमातून. पहिलं ओव्हर थोडस मागणं जरूर राहिलं पहिलं षटक, बट त्यानंतर आता कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. कमबॅक करणं भरपूर गरजेचं आहे. आयुष्य असो अथवा क्रिकेट या दोन्ही गोष्टींमध्ये कमबॅक करणं मोस्ट इम्पॉर्टंट असतं. क्रॉस बॅटेड फटका एक्झिक्यूट केलाय. ऑन साइडला खेचून मारलेला फटका. फिल्डर काउ कॉर्नर मध्ये भरपूर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम फिल्डिंगचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना अतुल त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग अतुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. हा देखील बॉल वेगवान आणि तेज तर्रार आपल्याला पाहायला मिळाला. आला हा डॉट. या ओव्हर मधील सेकंड डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल, तिसरा बॉल आला डॉट, चौथ्या बॉलवरती डबल आपल्याला पाहायला मिळाले आणि हा 5वा बॉल देखील आला डॉट. म्हणजे धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रू लावण्याचं काम सध्याच्या घडीला गोलंदाज भूषणनं केलंय. अवघ्या 4 खर्च केल्यात 5 मध्ये. शेवटचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न, 20 मध्ये फटका एक्झिक्यूट केला. समोरच्या दिशेनं लॉफ्टेड हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला, बट आता एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट आणि 2 षटकांच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम आई एकवीरा आपटीबी संघ जाऊन पोहोचला बिनबाद 18.
तिसरा षटकाचा खेळ आता आपल्याला पाहायला मिळतो आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल. दुसरा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, आला वाईट आणि वाईटच्या मदतीने स्कोर कार्ड. पहिल्या बॉलवरती डबल होती आणि डबल वाईड आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे एका बॉलमध्ये आतापर्यंत 3 खर्च केल्यात. धाव फलकावरती धावा आता 22 पाहायला मिळतील. येस इट इज 22 ऑन बोर्ड. स्विच इट करायचा प्रयत्न दुधारी याची तलवार आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चालवायची होती. वन्स अगेन बॅक टू बॅक सलग चालला दुसरा वाईट बॉल आणि वाईटच्या मदतीने स्कोर कार्ड 23. पहिल्या ओव्हरमध्ये 19. पहिल्या बॉलवरती डबल, त्यानंतर दुसरा बॉल वाईट, तिसरा बॉल देखील वाईट. पहिल्या 2 षटकांच्या अंती 19 होत्या. स्कोर कार्ड मध्ये चेंजेस केलं गेलं, करेक्शन केलं गेलं. 23 धावा स्कोर कार्ड वरती. शॉट ऑफ लेथ, ओहो ऑन साइडला पूल केलाय आणि पूल सक्सेसफुल. बॉल निघून चालला थेट काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. फ्लायटेड इट अँड मार्क्स हिट सिक्सर. क्रॅकिंग सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. मोजून आणि मापून मारलेला फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 29-29. शॉट ऑफ लेथ, आता हुक केलाय. फटका नेत्रदीपक वाराशी वार्तालाप करत हुक केलाय. म्हणजे बॅटरनं 4 धावा आपल्या संघासाठी हुक केल्यात. बॉल फाईन लेग बाउंड लाईनच्या बाहेर 4 धावा. बाउंड्री आली मैदानाच्या आतमध्ये. आधीच्या बॉलवरती षटकार आणि आताच्या बॉलवरती आला चौकार. संघ 33. यावेळी देखील लेंथ बॉल होता. समोरच्या दिशेने विषम मध्ये फटका एक्झिक्यूट केला. ऑर्थोडॉक्स वाईडिश लॉंगॉनला फिल्डर. आता एकापेक्षा जास्त या बॉलवरती काही मिळणार नाही. मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 34.
ओव्हर पिच, यावेळेला स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न, फटका, मिस टायमिंग, कॅच ड्रॉप. आय थिंक मुकेश गायकर कडून झालेली ती चुकी. मैदानाच्या आतमध्ये क्रिस गेल कडून या चुका होणं आम्ही भरपूर क्वचित पाहत असतो, कारण त्याच्याकडून चुका होत नसतात. पण आता झाली चुकी आणि ही चुकी आता कितपत डोकेदुखी ठरतीये याचं उत्तर येणारी वेळच देऊन जाईल. कॅच ड्रॉप झाली, सिंगल मिळाली, स्ट्राईक आता रोटेट झाली. रवींद्र स्ट्रायकिंग एंडला. इथे देखील गुडलेन बॉल, ठप्पा पडला, राईस झाला, बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये, आलाय डॉट. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. षटक क्रमांक 3च्या अंती. पहिल्या षटकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 13. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 6. 2 षटकांचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर 2 षटकांच्या अंती फलकावरती धावा 19. या षटकामध्ये धावा आल्या 16. म्हणजे 3 षटकांचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर 3 षटकांच्या अंती फलकावरती धावा 35. देववाटीच्या मास्टरला एक सुवर्ण संधी. ओहो, शॉट ऑफ लेन बॉल, पहिलाच बॉल, आता स्ट्राईक, रोटेट करायचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉल वरती बॅटर होईल बाद. धक्का पहिला रनआउटच्या स्वरूपात. टीम आई एकविरा आप टीव्ही संघाला फलंदाज बाद. पहिल्याच बॉल वरती रनआउटच्या स्वरूपात विकेट. ओहो, शफल झाला आणि सफल फटका खेळला. फिल्डर पाहतोय आणि शेवटच्या क्षणापर्यंत फक्त पाहतच राहिलाय. बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. फटका. षटकाराला धावांची कोंडी फोडली, संयमाचा बांध तोडला. ओहो, आता पाहावं लागेल पंचाकडे. लाऊड फील आणि पंचांचा फिंगर अप, पंचांचा बोट आकाशाकडे. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा. टीम आप टीबी संघाला फलंदाज बाद. हॅलो. स्वागतम सुस्वागतम. या दरम्यान रामजी संते साहेबांचे इथे शुभागमन होतं, त्यांचा देखील आपण करूयात.
त्या मानिवली पाडा चषक 2026च्या वतीने सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुल टॉस बॉल ऑन साइडला क्रॉस बाटेड बट फिल्डर पोहोचला. फर्स्ट बाउन्स वरती बॉलला कॅरी केले, त्याला केली थ्रो फेकी, तत्पूर्वी मिळाली सिंगल. एकापेक्षा जास्त आता या बॉल वरती काही मिळणार नाही, मिळेल सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 42. 42 धावा स्कोर कार्ड वरती, स्टील 2 टू गो. स्लॉट मध्ये होता, थेट प्लॉटच्या बाहेर पाठवत असताना बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील पूर्णपणे 6 मोजून आणि मापून मारलेला फटका, षटकार. शेवटचा एक 3 बॉल. हॅलो हॅलो, टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल, चेक केला जाईल नक्की बॉल न सीमारेषा क्लिअर केली की त्याआधी बॉल जमिनीला हिट झाला. आता हे टीव्ही अंपायरच्या माध्यमातून पाहिलं जाईल. चला, चेरोबा मोहिली टीमचे कॅप्टन आणि रायते 11 रायते टीमचे कॅप्टन, या आपण दोन्ही टीमचे कॅप्टन करूयात आपण मिड इनिंग मध्ये टॉस. पंच ऑफिशियल कॅमेरामध्ये काहीच कॅप्चर होत नाहीये, सो दॅट्स वाय मध्ये बांबूचा थोडासा अडथळा आला, त्यामुळे आता कॅमेरामध्ये बॉल अखेर शेवटच्या क्षणापर्यंत कॅप्चर झाला नाही. आता ग्राह्य धरला जाईल. यावेळी देखील क्रॉस बॅटेड फटका खेचला, लॉंग ऑनला फिल्डर कॅच ड्रॉप झाला. एक मिळाली दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर बॅटर आउट. टीमचे कॅप्टन, या आपण दोन्ही टीमचे कॅप्टन करूयात आपण टॉस. यस, मानिवलीपाडा या गावचे दमदार यशस्वी उद्योजक आणि ऑफिशियल मंडप डेकोरेटर रामजी संते साहेबांचा करूयात आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती यथोचित शुभ सन्मान. महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार मायेची शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि तेजस्वी फुलांना भरलेलं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ त्यांना दिला जातं आणि साहेबांचा केला जातो यथोचित शुभ सन्मान. या स्पर्धेची गोड आठवण, या स्पर्धेची ब्युटिफुल मोमेंटो दिला जातो आणि केला जातो शुभ सन्मान. चला, मोहिली टीमचे कॅप्टन, रायते टीमचे कॅप्टन मिड इनिंग मध्ये करतोय आपण नेक्स्ट मॅचचा टॉस. रायते टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. टीम मोहिली, या आपण चला, मोहिली टीमचे कॅप्टन विनंती असेल सातत्याने आपल्याला पुकार दिला जातो, या आपण टॉस साठी टॉस आपण करूयात संपन्न.
दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. मी विनंती करेल मानिवलीपाडाचे यशस्वी उद्योजक ऑफिशियल मंडप डेकोरेटर रामजी संते साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत आणि साहेबांच्या शुभास्ते आपण करूयात. नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूला संघ मोहिली आणि त्यांच्या अगेन्स्ट राहते स्विंग द कॉइन. नाण्याच्या एका बाजूला जय बजरंग क्रिकेट क्लब मानिवलीपाडा. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहताय स्वर्गीय चंद्रकांत धुमाळ. मोहिली टीमचा कॉल, जय बजरंग मानिवलीपाडाचा कॉल आणि टॉस करायला अर्थ मोहिली टीमच्या बाजूने लागलाय. चला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. टीम मोहिली yes won the toss by team Mohili and elected to field first. Invite them team रायती. बॅटिंग साठी आता रायते टीमला केलं इन्व्हाइट मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होती सुरुवात. देऊया दोन टीमला विजयाच्या लाख लाख शुभेच्छा आणि करूयात आपण मॅचला सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल आला डॉट. दुसरा बॉल देखील आला मैदानाच्या आतमध्ये. हा डॉट.
बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. सलगसा आलाय का? यस इट इज. वन्स अगेन पुन्हा एकदा सलगसा येणारा बॅक टू बॅक. हा तिसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटरला जणू काही डॉमिनेट केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. स्विच हिट केला. रिव्हर्स अटेम्प्ट दुधारी हाती तलवार. वॅकेडेर क्षेत्र खाली फिल्डर चेंडूच्या पाठमोरा. आउटफील्ड फास्ट. बॉल नाही थांबणार. बॉल जमिनीला दन 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 करत थेट स्वीप कव्हर सीमारेषा पार. 4 धावा. ओहो, मागचा दरवाजा उघडा ठेवला. चोरी तर होणारच आणि आता चोरी झाली रोहनच्या विकेटची. फलंदाज पा. ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. शेवटचा बॉल. राजेश गायकर पहिलाच बॉल फेस करत असताना सडनली बाउन्स झाला. परफ्यूम डिलिव्हरी. जणू काही बॅटरला खेळपट्टीचा सुगंध देऊन जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आला डॉट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या षटकाच्या अंती एका गाड्याच्या नुकसानात टीम प्रति केला उमसाय मानिवली 4 अंकावरती. तेव्हा डिझा मास्टरला पुन्हा एकदा सुवर्ण संधी. चार धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये पॅनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या गेल्या कारण 12th मॅन कंपल्सरी ड्रेस कोड मध्ये नाही.
2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या गेल्या म्हणजे धावफलकावरती धावा 6. दुसरं षटक, पहिला बॉल, अंपायर सिग्नल नो बॉल. पिचिंगच्या खराब. पिचिंगचा बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पिचिंग खराब होती. पंच आमच्याकडे वळाले आणि पंचाने सांगितलं अंपायर सिग्नल यस इट इज अ नो बॉल. आयसीसी नियम क्रमांक 21 आता लागू झालाय. ओहो, यावेळेला क्रॉस बॅटेड फटका खेचायचा प्रयत्न. फ्रीडचा बॉल होता, त्याला हुलकावून देत बॉल निघून चालला थेट सीमा पार. पहिला बॉल वरती पहिला देखना. यस, पुढचा बॉल बाउंड्री आली आहे मुकेश गायकरच्या बॅट मधून. आता दिशा पाहावी लागेल. दिशा, लेंथ, फिशिंग हे सर्व काही खराब. अंपायर सिग्नल वन्स अगेन. पुन्हा एकदा आला हा नो बॉल. आता आता पाहावं लागेल. बॉल मागे चालला. फिल्डर धावतोय, पळतोय. थर्ड मॅन मध्ये बॉलला तर स्टॉप केलंय. 2 होतील का? 2 झाल्यात. बट आता एक्स्ट्राची धाव मिळेल का हे देखील पाहिलं जाईल. वाईट +2 फ्री कंटिन्यू असेल. यस इट इज. मुकेश गायकर ऑन स्ट्राइक. कल्याण ग्रामीणचा क्रिस गेल या नावानं परिचित असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील बॉल आला वाईट. म्हणजे जर विचार करायला गेलं ना तर या ओव्हरमध्ये 2 नो बॉल आणि 2 वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. सातत्यानं दिशेपासून भरकटल्यात. एक बाउंड्री वगळता एक बॉल मध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या.
ओहो इथे क्रॉस पाटेट मानिवली गावाचा ब्रँड दाखवला होता पण फिल्डर त्या ठिकाणी पोहोचला होता. फ्रीडचा बॉल आता मिळाले जीवनदान. बाल बाल बचावलाय मुकेश गायकर कारण फ्रीडचा बॉल होता. जर नॉर्मली बॉल असता तर विकेट गमावी लागली असती बॅटर मुकेश गायकरला. बट जर आणि तरच महत्व आहे मैदानाच्या आतमध्ये नाही आहे. त्याचं महत्व हे फक्त आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतं. धावफलकावरती धावा 17. 50 धाव्यांचा पाठलाग सध्याच्या घडीला करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रतिक्रियेवर ओमसाहेब मानिवली संघ आपण पाहताय. राजेश गायकर आणि मुकेश गायकर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल राजेश ऑन स्ट्राईक ऑन साइडला टर्न केले क्रॉस बॅटेड. हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त दिशा दिली स्क्वेअर ऑफ द विकेट. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर वाऱ्याच्या वेगाने फिल्डर पर्यंत बॉल पर्यंत पोहोचला. फिल्डर बॉलला त्यानं कॅरी केलं. थ्रोपैकी त्यानं केली. तत्पूर्वी एकदा एकवडण्याचा अवधी आणि एकदम आता एकवडली देखील गेली. स्ट्राईक सध्याच्या घडीला रोटेट केली जाते मुकेश गायकर आणि राजेश गायकरच्या माध्यमातून. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. तर रन मशीन ऑफ टीम इंडिया मिस्टर किंग कोहली विराट कोहलीचा जर्सी क्रमांक अर्थातच 18 अंकावरती 18 ऑन बोर्ड. समोरच्या दिशेनं ओव्हर द बॉल रेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल सीमा पार. कॅमेरामॅनला सलामी देणारा अकरा किंग. हो का मुकेशच्या बॅटमधून यावेळी देखील ओव्हर पिच बॉल ऑन साइडला लॉफ्टेड हिट करायचा प्रयत्न. फिल्डर पाहतोय शेवटच्या क्षणापर्यंत फक्त फक्त पाहतच राहिलाय. फिल्डर के मस्तक से दस्तक देते हुए गेंद सीधा मैदान के बाहर. 4 रन. सलगच्या 2 बॉलवरती 2 संघर्षाची डरकाळी फोडणारे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. आता फटका इथे प्रॉपर टायमिंग षटकार. षटकार षटक कंप्लीट झालं. दुसरं 2 षटकांच्या अंती धावा फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या जोडल्या गेल्यात तब्बल 32. चला पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये करण्यात आली आहे. कमिटी मेंबरला विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान मानिवली गावचे सन्मान्य श्री शरद भाऊ लक्ष्मण गायकर साहेबांचं इथे शुभागमन होतं. त्यांचं देखील आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. साहेबांना विनंती असेल साहेब या पण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानानं विराजमान व्हायचं. थँक्यू सो मच. पाण्याची मागणी
स्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान भगवान शेठ संते दादांचं इथे शुभागमन होते आणि दादांचं आपण करूयात पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. शरद भाऊ लक्ष्मणजी गायकर दादांना देखील विनंती असेल, दादा या आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानाने विराजमान व्हायचं. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा माझ्या देशाने जिथे लक्ष्य 50 धाव्यांचा पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 26, 2 षटकांचं कॅल्क्युलेशन केलं. 2 षटकांच्या अंतिम फलकावरती धावा 32, लक्ष्य 50चं बनलात 32 12 मध्ये. आता करायच्यात 18, बॉल शिल्लक आहेत 12. पहिलाच बॉल पाडत स्वीप करायचा प्रयत्न आणि पहिलाच बॉलाला डॉट. फुलोर लाईनचा बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक एंडला झाली थ्रो फेकी. डेंजर एंडला ही रिस्की सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम राजेश गायकरने केलंय, कारण राजेशला माहिती आहे की सध्याच्या घडीला मुकेश गायकरची बाट बोलतीये. सो त्याला स्ट्राईक देणं मैदानाच्या आतमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि तेच काम सध्याच्या घडीला राजेश गायकरने मैदानामध्ये केलंय. स्ट्राईक झाले रोटेट. आता स्ट्राईक गेला राजेशच्या ऐवजी मुकेश. ओहो, मुकेश गायकरचा वार. चेंडू जाईल सीमा पार. टाटा बाय बाय. षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकला मुकेश गायकरनं. कल्याण ग्रामीणचा क्रिस गेल त्यानं मैदानाच्या आतमध्ये संघर्षाची आणि विजयाची डरकाळी फोडली. वन्स अगेन नॉट द पिकअप शॉट. सलगचा दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवरती दुसरा तडाखेबंद षटकार. दोन बॉल 2 षटकार आल्यात. आता 5ची गरज आहे मॅच मध्ये. विजय फटका येईल का? होय आलाय विजय फटका मैदानाच्या आतमध्ये. आपल्या अनोख्या स्टाईलनं कल्याण ग्रामीणच्या क्रिस गेलनं केलं मसला फिनिश. सामना जिंकला टीम प्रतीक 11 ओमसाई मानिवली टीमनं. मुख्य व्यासपीठावरती संपन्न करूयात. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय